दोन्ही साक्षीच आहेत आज. साक्षीजी काय बनवलं? साक्षी यस काय बनवलं घरी? आज पुरणपोळी. बनव. तुम्हाला येते का बनवता? पोळी बनवता येते का? हो येस सर. दोघींना येते. छान. बरं बरं ठीक आहे, चालेल. बरं इकडे बघा आता न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग आपल्याला घ्यायचं. काय सांगतो न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग? तर तो सांगतो की एखादी बॉडी आहे, सपोज तिच्याकडे स्वतःचं टेम्परेचर आहे, ठीक आहे. मी असं म्हणतो की एक बॉडी ही स्पेरिकल बॉडी, तिचं समजा आत्ता टेम्परेचर आहे टी बी म्हणजे मी लिहिलं टेम्परेचर ऑफ ए बॉडी, आणि इथं लिहिलं टी झिरो म्हणजे हे सराउंडिंगचं टेम्परेचर. ठीक आहे, टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. तो ये सराउंडिंग का टेम्परेचर है, ये बॉडी का टेम्परेचर है. तर मग जर इफ टेम्परेचर ऑफ बॉडी इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ सराउंडिंग, then our body will radiate the heat, then our body will radiate heat energy. ठीक है, रेडिएट हीट एनर्जी. और वो क्या करेगा, अपना टेम्परेचर, खुद का टेम्परेचर, एटमॉस्फेरिक टेम्परेचर या फिर वो जो सराउंडिंग का टेम्परेचर है उसके लेवल पे आके स्टॉप होगा उसका हीट रेडिएशन बाहर रेडिएट करना. ठीक है, म्हणजे सिंपल वर्ड्स में अगर एक्सप्लेन करना है तो आपण सपोज चहा घेतला कपामध्ये, तर कपातलं चहा थंड होतो थोड्या वेळाने. का थंड होतो? कारण आजूबाजूचं टेम्परेचर कमी आहे, तुम्ही त्याचं टेम्परेचर वाढवलंय त्याला हीट एनर्जी देऊन, आणि चहा थंड का होतो मग? सो तो काय करतो, त्याचं टेम्परेचर जास्त आहे ॲटमॉस्फेरिक टेम्परेचरपेक्षा, म्हणून तो त्याची हीट रेडिएट करतो, आणि रेडिएट केलं की मग त्याचं टेम्परेचर डाऊन होतं. असं सोप्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर मग तोच न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. न्यूटन बाबा काय म्हणतो की रेट ऑफ टेम्परेचर बघा, डी टी बाय डी टी, डिफरन्स इन टेम्परेचर किंवा चेंज इन टेम्परेचर पर युनिट टाइम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिफरन्स ऑफ टेम्परेचर बिटवीन टेम्परेचर ऑफ ए बॉडी अँड टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. ठीक आहे, आता मला म्हणायचं काय, सपोज आपण असं जर घेतलं की से, बघा लॉजिक समजून घ्या. से पहिल्यांदा सर T1 टेम्परेचर होतं बॉडीचं 65 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, आणि त्या बॉडीचं टेम्परेचर झालं आहे से 50 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, म्हणजे इनिशियली दिस वॉज इनिशियल टेम्परेचर. बघा लॉजिक, एंड दिस इज फाइनल टेम्परेचर. तो आपके बॉडी का टेम्परेचर डिक्रीज हुआ या इंक्रीज हुआ? तो ऑब्वियसली डिक्रीज हुआ सर टेम्परेचर. ठीक है, 65 से 50 डिग्री आ गया. और ये टेम्परेचर चेंज किती वेळात झाला आहे त्याला म्हणतात टाइम टेकन. मग टाइम टेकन सपोज मैंने बोला सर 5 मिनट हो गए, 5 मिनट में अपना चाय 65 डिग्री सेल्सियस टेम्परेचर पे था, उसका टेम्परेचर बन गया 50 डिग्री सेल्सियस. ओके, एंड ये टी बी क्या है, तो इनिशियली 65 डिग्री सेल्सियस था, बाद में 50 डिग्री सेल्सियस बन गया, टाइम लिया अपन ने 5 मिनट. तो यहाँ पे जो टी बी है ना, उसको अपन एवरेज टेम्परेचर भी बोलते हैं बॉडी का, की लाईक सपोज 65 प्लस 50 म्हणजे इथं लिहायचं म्हटलं तर T1 प्लस T2/2 असंही देता येईल. आणि T0 हे सराउंडिंग टेम्परेचर आहे, मग सराउंडिंग टेम्परेचर याच्यापेक्षा कमी पाहिजे, लाईक सराउंडिंग टेम्परेचर 20 डिग्री सेल्सियसच होतं, म्हणून आपली बॉडी कूल होती आहे. सो व्हॉट इज डी टी? बोलो डी टी क्या है? डी टी इज कॉल्ड एज चेंज इन टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचर म्हणजेच कोण, तर T1 मायनस T2 घेतला मी. ठीक आहे, याला डेल्टा टी पण म्हणतात. अँड व्हॉट इज स्मॉल डी टी? सो स्मॉल डी टी इज टाइम टेकन इन ऑर्डर टू चेंज दिस टेम्परेचर. ठीक है, उसके बाद टी बी माइनस T0. सो व्हॉट इज टी बी? तो टेम्परेचर ऑफ द बॉडी. अँड व्हॉट इज T0? टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग. लॉजिक समजलं मग? सो न्यूटन बाबा सांगतो, आपला तोच न्यूटन, ॲपल खाली का पडलं वाला, की रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर is directly proportional to the difference of temperature between body and the surrounding. So we can have this, we have dt upon small dt is equal to c times t minus t0, sorry tb minus t0. So what is c? So where c is constant of proportionality, constant of proportionality, प्रोपोर्शनॅलिटी. ठीक आहे, हां बरं, एवढं आता स्टेटमेंट लक्षात ठेवा. डी टी काय असतो तो लक्षात ठेवा, सी काय असतो तो लक्षात ठेवा, आणि मग आपण न्यूमेरिकलला जाऊ. लॉजिक समजलं आहे?
म्हणजे सोप्या शब्दात जर सांगायचं म्हटलं, आणखी सोप्या शब्दात, तर विथ रिस्पेक्ट टू टाईम आपल्या बॉडीचं टेम्परेचर कमी होणार आहे. मग बॉडीचं टेम्परेचर कमी होतं तर यू विल फाइंड द कर्व इज लाईक दिस, एक्सपोनेन्शियल डिके. ठीक आहे. आणि हा डी टी आहे, हा टेम्परेचर आहे. तर डी टी एंड टेम्परेचर लाइक दिस. पहले इनिशियल टेम्परेचर सर हाई था, उसके बाद टेम्परेचर अपना लो हो गया, डिक्रीज हो गया. कितने अंतराल में, सपोज T1 टाइम है, यहाँ पे T2 टाइम है, तो DT टाईममध्ये. आता हे ॲक्च्युली निगेटिव्हली पण दाखवतात, पण ठीक आहे, फॉर अंडरस्टँडिंग वी विल कीप इट ॲज इट इज. सो पेज नंबर 186 वर क्वेश्चन नंबर 164 बघा. काय दिलंय 164? साक्षीजी, साक्षी यस. The rate of loss of heat dt by dt of the body is directly proportional to the difference of temperature Tb minus T0 of the body and the surrounding, provided the difference in the temperature is the surrounding मधला टेम्परेचर डिफरन्स स्मॉल असायला हवा. मॅथमॅटिकली ते कसं एक्सप्रेस करायचं आहे तर ते तिथं दिलं आहे मी. ओके. बर आता आता तर हां, क्वेश्चन नंबर 165 बघा बरं सर्वांनी. पेज नंबर 187 वर, पेज नंबर 187, क्वेश्चन नंबर 165. हां, काय दिलं आहे? मेटल स्पियर. स्टार्टिंगला दिलं आहे, स्टार्टिंगला म्हटलं आहे मेटल स्पियर कसा कूल होतो आहे? कूल्स ॲट द रेट ऑफ 1.6 डिग्री सेल्सिअस पर मिनिट. म्हणजे त्यांनी टेम्परेचर डिफरन्स दिला आहे आपल्याला. किती दिला आहे आणि कसा दिला आहे? तर डी टी अपॉन डी टी हा इज 1.6 डिग्री सेल्सिअस पर मिनिट when its temperature is 70 डिग्री सेल्सिअस. ज्यावेळेस त्याचं टेम्परेचर ऑफ बॉडी ज्यावेळेस 70 डिग्री सेल्सिअस आहे त्यावेळेस त्याचा रेट ऑफ कुलिंग हाय. ॲट वॉट रेट विल इट कूल when its temperature is 40 डिग्री सेल्सिअस. जर बॉडीचं TB2 असं घेतलं 40 डिग्री सेल्सिअस असेल तर त्याचा कुलिंगचा रेट काय असेल? डी टी बाय डी टी. इन सेकंड केस कुलिंग रेट क्या होगा जर सराउंडिंग टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस असेल तर. किती जणांना क्वेश्चन समजला? हे बघा, ते काय म्हणतात की बॉडीचं टेम्परेचर इनिशियली 70 डिग्री सेल्सिअस आहे. 70 डिग्री सेल्सिअस असताना बॉडीचा कुलिंगचा रेट डी टी बाय डी टी 1.6 डिग्री सेल्सिअस पर मिनिट आहे. तर जर बॉडीचं टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस असेल तर बॉडीचा कुलिंग रेट काय आणि सराउंडिंग टेम्परेचर दिलं आहे 30 डिग्री सेल्सिअस. यावरनं काय समजतंय? तर हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. मी हे फर्स्ट केस सेकंड केसच्या तुलनेत घेतो. मग केस 1मध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं तीच बॉडी आहे, सेम बॉडी. तर बॉडीचं इनिशियल टेम्परेचर दिलं आहे बाबा TB पहिल्या केसमध्ये 70 डिग्री सेल्सिअस. ठीक है. TB1. T0 कितना है? 30 डिग्री सेल्सियस. आणि DT बाय DT ये कितना है इन फर्स्ट केस? वो है 1.6 डिग्री सेल्सियस पर मिनट. ठीक है. तो यहाँ पे देखो, अभी मैं फॉर्मूला लिखूँगा. वी हैव, क्या है अपने पास फॉर्मूला? तो अपन लिखते हैं DT बाई DT इन फर्स्ट केस मस्ट बी इक्वल टू C टाइम्स TB इन फर्स्ट केस माइनस T0. ओके. सो DT बाई DT कितना है फर्स्ट केस में? 1.6. C इन ब्रैकेट TB1 कितना है? 70 माइनस T0 कितना है? 30. ठीक है. सो मग 70 माइनस 30 हे झालं 40, हे झालं C इंटू 40. दिस इज 1.6. तो C इज इक्वल्स टू 1.6 अपॉन 40. ये आ गया मेरा वैल्यू. आता याचं यूनिट काय येईल रे बच्चा पार्टी लोग? तो लोग देखो यहाँ पे ऊपर DT है. DT मतलब चेंज इन टेम्परेचर है. यहाँ पे भी डिफरेंस इन टेम्परेचर है. उसका डिग्री सेल्सियस चला गया. यहाँ पे बचा सिर्फ C और यहाँ पे 1/T. 1/T मतलब ये मिनट में है तो मिनट में, सेल्सियस सेकेंड्स में है तो सेकेंड में. तो इसका यूनिट जो आएगा वो आ रहा है 1/मिनिट. ठीक है. सो C ची व्हॅल्यू मिळाली मला. C ची व्हॅल्यू मग एक तर 4 चौक 16 असं काहीतरी करून घ्या. डेसिमल पॉईंट हा शिफ्ट करून घ्या. 4 10 40 असं काहीतरी करून घ्या. सो यू कॅन यू हॅव दॅट फ्रीडम. 16 इंटू लाईक 10 टू द पॉवर -1 अपॉन 40. तो 4 चौक 16, 4 10 40. ठीक आहे. आणि 4ला परत 10ने दिलं तर 0.4. हा -1 जर कळवला तर 0.04. 1/मिनिट झालं आपलं
उत्तर सी झालाय बरं का. पण हा फक्त झालाय सी. आपल्याला काय हवाय, तर आपल्याला हवाय की सेकंड केसमध्ये काय रेट असेल. मग इथं लगेच त्याच्या पॅरललमध्ये लिहितो केस 2. मग केस 2 मध्ये ते म्हणले सेम बॉडी फॉर सेम बॉडी. सेम बॉडी जर असेल तर सी ची व्हॅल्यू चेंज होणार नहीं. TB2 कितना डिग्री सेल्सियस का है, TB2 अपना, तो TB2 दिया है अपन को 40 डिग्री सेल्सियस है ना. वो बोले है जर बॉडीचं टेम्परेचर 40 असेल तर आता T0 तेवढाच किती 30 डिग्री सेल्सियस. तर सेकंड केसमध्ये टेम्परेचर काय असेल, dt/dt इन सेकंड केस विल बी वाव. मग आता तो फॉर्म्युल्यामध्ये बघा सेम फॉर्म्युला वापरायचा इथं पण. वी हॅव सी ची व्हॅल्यू टाका, TB2 ची टाका, T0 ची टाका, ठीक आहे. आणि ही व्हॅल्यू अननोन आहे, आता डाव्या बाजूची अननोन आहे, तर ती तुम्हाला काढता येईल. जमेल का साक्षीजी, साक्षी यस. सी ची व्हॅल्यू खालून Yes, sir. Yes. सी ची व्हॅल्यू कुठून उचलताना आता ही खाली जी मिळाली आपल्याला सी ची व्हॅल्यू ही उचलायची आणि ही व्हॅल्यू उचलून वरती टाकायची. ठीक आहे. ही व्हॅल्यू घेऊन या आणि इथं जे इक्वेशन आहे ह्याच प्रकारचं जे इक्वेशन आहे, फक्त आता इथं लिहिताना इक्वेशन जे बनेल ते बनेल dt2. ठीक है. तो ये इक्वेशन बनेगा dt/dt इन सेकेंड केस टू द c टाइम्स TB2 माइनस T0 ऐसा बनेगा. ठीक है. मग TB2 माहिती आहे, T0 माहिती आहे. ओके. सो आई एक्सपेक्ट यू शुड get through this numerical and get it done. Okay. त्यानंतर नेक्स्ट पेजवर या. क्वेश्चन नंबर 166. लॉजिक समजले सर्वांना नक्की? दोघींनाही समजलंय असेल तर मला पुढे जायला. मेटल स्पियर कूल्स फ्रॉम, पहिल्यांदा त्याचं टेम्परेचर आहे, इनिशियल टेम्परेचर दिलंय मेटलचं, तर ते किती दिलंय, 80 to 60 कूल्स फ्रॉम. सो मी असं लिहितो T1 = 80, T2 = 60 डिग्री सेल्सिअस. किती मिनिटात होत आहे ही गोष्ट, dt टाइम टेकन = 6 मिनिट. हाऊ मच टाइम विल इट टेक, बरं का विथ झालं तिथं विल पाहिजे होतं. हाऊ मच टाइम विल इट टेक टू कूल फ्रॉम 60 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आता ही केस 1 आहे माझ्यासाठी लाईक. ठीक आहे. आणि केस 2 मध्ये आता सपोज टेम्परेचर घेतला T1' ला 60 डिग्री सेल्सियस 60 आणि T2 = 40 डिग्री सेल्सियस. ठीक है. और ये इसको कितना टाइम लगेगा, ये फर्स्ट केस है तो इसको लिखो dt1 = 6 मिनिट. तो सेकंड केसमध्ये किती वेळ लागेल. इफ द रूम टेम्परेचर फॉर रूम का जो टेम्परेचर है मतलब T0 का वैल्यू कितना है 30 डिग्री सेल्सियस. सो T0 = 30 डिग्री सेल्सियस विच इज सराउंडिंग किंवा रूम टेम्परेचर. सो बर, तुम्हाला क्वेश्चन समजून आलाय का. पहिल्यांदा बॉडीचं टेम्परेचर होतं 80 पासून 60 वर गेला किती वेळात, 6 मिनिटात. दुसऱ्या केसमध्ये 60 वरनं 40 वर आला किती वेळात, तेच फाइंड आउट करायचं आहे. इनिशियल टेम्परेचर बॉडीचं होतं सराउंडिंग टेम्परेचर होतं 30 डिग्री सेल्सिअस. बरं, मग आता अशा वेळेस काय करायचं बच्चा पार्टी, बघा आता मला T1 T2 दिलाय म्हणजे dt दिलेला आहे बरोबर. दिस इज केस 2 and this is case 1. तो फॉर्म्युला कधी वापरायचा. सो वी हॅव बोलो, तो वी हॅव dt/dt = c टाइम्स TB माइनस कौन T0. सो व्हाट इज TB. सो TB इज टेम्परेचर ऑफ बॉडी और टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. dt/dt जर म्हटलं तर देअरफोर आता इथं बनेल माझ्याकडे T1 - T2 अपॉन टाइम. ठीक आहे. = c टाइम्स TB - T0. तो टेम्परेचर ऑफ बॉडी कसं काढायचं बच्चा पार्टी. हे बघा मग अशी एक फॉर्म्युला लिहून दिला होता, दोघींनाही परत एकदा सांगतो. हे बघा, जर असं इनिशियल टेम्परेचर दिलंय T1 T2 दिलंय की बाबा इनिशियल 65 होतं
65 वरनं तुम्ही 50ला घसरलेत किती वेळात 5 मिनिटात, तर त्यावेळेस टेम्परेचर ऑफ बॉडी म्हणजे हा जो टी बी घ्यायचा असतो टी बी, सो दॅट टी बी इज टेकन एज T1 प्लस T2 अपॉन 2. ठीक है, सो मैं वही चीज़ यहाँ पे अप्लाई करो. हां, सो T1 T2 दिलं आहे. केस 2मध्ये ते म्हणतात 80वरून 60 यायला 6 मिनिट लागली, तर 60वरनं 40मध्ये यायला किती वेळ लागेल. ठीक आहे, मग असं त्यांनी प्रश्न विचारला आहे आणि सराउंडिंग टेम्परेचर दिलं आहे. सो dt मायनस T0 C मायनस, हां, सो टेम्परेचर ऑफ द बॉडी, मग दोघांचा ॲव्हरेज टी, सॉरी फॉर दिस, हां, दोनों का एवरेज कौन T1 प्लस T2 डिवाइडेड बाय कौन 2 माइनस T0. मग मला सांगा T1 प्लस T2, T1 माइनस T2 पहले करो, परफॉर्म करो. T1 माइनस T2 केस 1 का 80 माइनस 60, टाइम टेकन 6 मिनट. एटी टू 60 ना. हां, सो मग मी इथं लिहितो बघा 80 मायनस 60 इंटू 6 मिनिट. सीची व्हॅल्यू इन ब्रॅकेट T1 प्लस T2 इज परत 80 प्लस 60 डिवाइडेड बाय 2 अँड मायनस T0 इज सराउंडिंग टेम्परेचर. सराउंडिंग टेम्परेचर कितना था अपना 30 डिग्री सेल्सियस का. सो बघा सगळं सॉल्व होतं आहे. सीची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल आणि सीची व्हॅल्यू मिळाली कि मग तीच सेकंड केसमध्ये टाकायची. ठीक है, सो पुट इट इन सेकंड केस. सी की वैल्यू 80 माइनस 60, ये कितना बन गया भाई, तो ये बन गया 20 अपॉन 6 इज इक्वल्स टू सी इन ब्रैकेट 140 अपॉन 2. सो दिस इज 70 माइनस 30. ठीक है, सी इंटू 40, तो इधर 20 इंटू 6 था, 20/6, तो 20 जने 40 आणि इधर 2 इंटू 6, सो सी इज इक्वल्स टू 1/12 आणि मग युनिट जे आलं ते 1/मिनिट. ठीक आहे, हां, सो सीची व्हॅल्यू आली. आता सीची व्हॅल्यू मिळाली की मग आता तुमचं दुसरं गणित म्हणजे केस 2, तेच गणितामधलं केस 2 काय कि T1 डैश 60 डिग्री, T2 डैश, इसको कॉल इट एज डैश 40 डिग्री, और उसका टाइम टेकन क्या होगा. टी बी तो दिया है अपन को, सी का वैल्यू यहाँ से मिल गया है. ठीक है, मग ही सीची व्हॅल्यू वापरा, ही सीची व्हॅल्यू वापरा आणि गो फॉर द सेकंड केस, केस 2. केस 2 मध्ये काय व्हॅल्यू आता मग, तर dt बाय dt अगेन dt by dt in second case is equals to temperature of the body in second case minus T0 divided by या. ओके, सो मग बघा आता काय काय दिलेलं आहे मला सांगा. सेकंड केसमध्ये काय काय दिलेलं आहे, आपल्याला काय काढायचं आहे dt2 म्हणजे ही खालची व्हॅल्यू काढायची. dt चेंज इन टेम्परेचर आहे का, हो आहे सर. कसं आहे, कुठलं आहे हे बघा, कुठलं आहे मग, तर T1 मायनस T2, हां, dt इज नथिंग बट T1 मायनस T2 आणि T1 आणि T2च्या व्हॅल्यू आहे. dt फाइंड आउट करायचा आहे आणि TB2 कॅन बी कॅल्क्युलेटेड युजिंग T1 प्लस T2 डिवाइडेड बाय 2. एम आय करेक्ट. ओके बच्चा पार्टी, मग येईल करता हे. आता इथं T1 डॅश T2 डॅश घ्यायचा TB2ला आणि मग सॉल्व करायचं याला आन्सरला. dt बाय dt ऑल्सो T1 मायनस T2 नाही घ्यायचा. आता T1 मायनस T2 किती असेल सांगा बरं मला,
तुमच्या समोर आता केस 1 आणि केस 2. हा साक्षी जी, साक्षी यस. बघा बरं सांगून. हा दुसऱ्या केस मध्ये T1 डॅश किती मग 60, T2 डॅश किती 40, T0 30. सोडवा चला, आन्सर मिळून जाईल दोघींनाही म्हणतोय मी. TB ची व्हॅल्यू 50 येते. किती येते? TB बरोबर सेकंड केस मध्ये. बरोबर. मग ती 50 टाकली. ते तर सोपं आहे, ते काढता येईल. म्हणजे आन्सर काढता येईल तुम्हाला, असं मला म्हणायचंय. यस सर. ठीक आहे, मग एवढं करताल. सिमिलरली आता पुढच्या पेजवर जा, 167 ला जा. 167 मध्ये बघा बरं काय करण्यासारखं आहे मग. कारण ते जर डिस्कस होऊन सुटत असेल तर मग त्याच्यासाठी म्हणजे सॉल्व करायची गरज नाही, असं मला म्हणायचं आहे. 167 पेज नंबर 187 वर. मेटल स्पेअर cools at the rate of 0.05 degree Celsius per second when its temperature is 70 degree Celsius and at a rate of when its temperature is 50 degree Celsius. ओके, सो एकच मिनिट, आता हिंट देतो याची. बघा तिसरा प्रश्न जो आहे 167, क्वेश्चन नंबर 167. ओके, सो मेटल स्पेअर लिहितो नाव वरती वाटल्यास. हां, cools at rate of dt by dt in first case cools at a rate of 0.05 degree Celsius per second when its temperature is, पहिल्यांदा टेम्परेचर लिखा है बॉडी का 70 डिग्री सेल्सियस आणि अँड ॲट अ रेट ऑफ 0.025 डिग्री सेल्सियस पर सेकेंड व्हेन उसका टेम्परेचर बॉडी का होगा 50 डिग्री सेल्सियस. आपसे पूछा गया डिटरमाइन द टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग. टू फाइंड, पहले तो सराउंडिंग का टेम्परेचर फाइंड आउट करो. हाँ, एंड फाइंड द रेट ऑफ कूलिंग व्हेन द टेम्परेचर ऑफ द मेटल स्फियर इज. फाइंड द रेट ऑफ कूलिंग. हां, आता आणखी पहिलं हे टेम्परेचर ऑफ सराउंडिंग फाइंड आउट करा आणि दुसरं ते म्हणतायत फाइंड द रेट ऑफ कूलिंग dt बाय dt. थर्ड केसमधला किती असेल जर टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग हे 40 डिग्री सेल्सियस असेल तर. ठीक है, सो लॉजिक सिंपल है. T0 निकालना है. T0 निकालने के लिए पहले ये दोनों का इक्वेशन लिखा, TB1. ओके, एक दूसरे के नीचे लिखा तो भी चलेगा. सर तो dt by dt 2 आहे ना. हां, इथं ना हो. सेकंड केसमध्ये ना. हां, बरोबर ना. बरं, मग आता सांगा मला T0 काढायचा म्हटलं काय करायचं, इक्वेशन लिहायचं. हे बघा, वी हॅव dt by dt in first case upon dt by dt in second case is equals to. हां, तर आपण लिहिताना याला लिहू c टाइम्स. हां, पहिल्याचं काय बनेल TB1 मायनस T0, दुसऱ्याचं बनेल c टाइम्स TB2 मायनस T0.
ठीक आहे. सो DT1 DT2 ची व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू टाकून घ्या. CC ची व्हॅल्यू कॅन्सल करून घ्या. TB1 ची व्हॅल्यू किती पहा, ती इथं टाकायची आहे. T0 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो TB1 TB2 टाकून घ्या. CC कॅन्सल करा. इकडचे दोन व्हॅल्यू टाकून घ्या. DT1 DT2 हे बघा, ही टाका त्या दोघींना कॅन्सल करा. ही व्हॅल्यू टाका, ही व्हॅल्यू टाका. ठीक आहे. आणि मग T0 सॉल्व करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लाय करा आणि सोडून क्रॉस मल्टिप्लाय करा आणि सोडून घ्या. सो 167 अशा प्रकारे ते पण आपलं कवर झालं आहे. मग ते कवर करा, सोडून घ्या. अँड व्हॉट डू आय एक्सपेक्ट? आय एक्सपेक्ट की न्यूटन लॉ ऑफ कूलिंग, हीट ट्रान्सफर. हां, पेज नंबर 191 पे क्वेश्चन नंबर 13 है 7.10 के अंदर. पेज नंबर 191 क्वेश्चन नंबर 13 अंडर 7.10 वाला सेक्शन, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. ठीक आहे, तेवढंच प्रश्न करा, बट गेट इट डन. ओके. सो न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगशी रिलेटेड ज्या गोष्टी होत्या त्या आपण इथं तर कवर केल्या आहेत. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगवर MCQ तरी मला पाहायला मिळत नाही आहे. ओके. सो फाईन विथ दिस. मग न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग वी आर डन विथ. आता आपला सेमीकंडक्टर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, कारण 12वीच्या मुलांचं मी सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स घेतला होता. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आपल्याला गरजेचं आहे ऑसिलेशनसाठी. सेमीकंडक्टर आपल्याला गरजेचं आहे PN जंक्शन डायोड, P टाईप N टाईप डायोड शिकण्यासाठी. ठीक आहे, ते दोन आधी कवर करेल आणि मग आपला राहिलेला साऊंड आहे, ऑप्टिक्स आहे आणि न्यूटन लॉज ऑफ मोशन. बरोबर? एम आय करेक्ट इफ आय एम नॉट रॉंग? बरं, उद्याचं सेशन आहे आपण सकाळी घेऊयात. आता उद्या तुम्हाला कॉलेज असेल ना साक्षी? यस. नाही सर, सुट्टी आहे. उद्या कशाची? इलेक्शनची? हो सर, आमच्या कॉलेजमध्येच आहे. बरं. मग उद्या पण सेशन घेऊ आपण. हां, उद्या मग माझी 11:30ची मीटिंग झाली की मी 12च्या दरम्यान घेतो मग सेशन. हां, ठीक आहे. मग उद्या आपण नवीन चॅप्टर सुरू करू. साक्षी यस. हां, ठीक आहे. मग उद्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स शिकवतो तुम्हाला. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स काय 1.5 तासाचं लेक्चर आहे, म्हणजे 1.5 तासात आपण पूर्ण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स कव्हर करून टाकू. हां, त्याच्यात जास्त काही नाही आहे. पण आपल्याला इक्वेशन्स, ऑसिलेशनचे, वेव्हचे ते समजण्यासाठी तो महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला सुपरपोजिशन ऑफ वेव्स त्यानंतर वेव्ह ऑप्टिक्स, त्यानंतर ऑसिलेशन, हे जे 3 चॅप्टर आहेत ते तिन्ही त्याच्यावर डिपेंडंट आहे. ठीक आहे, चालेल मग साक्षी यस करा, एन्जॉय. हां, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा. बाय.